रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि अशा वेळी आपल्याला काहीतरी छान आणि चटपटीत हवं असतं. पण ते सुद्धा पटकन बनलं पाहिजे अशी ही आपली अपेक्षा असते. तर त्याचसाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त आणि चटपटीत असा टोमॅटो राईस आणि त्याचसोबत बुंदी रायता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतले, साधारण 2 ते 3 चमचे. आणि त्याचसोबत आपण यामध्ये ॲड करतोय 2 ते 3 चमचे तूप. तुपामुळे खूप छान चव येते भाताला. आता हे गरम होतंय तोपर्यंत इथे मी अशा प्रकारचे 4 मोठे टोमॅटो घेतलेत आणि 5 ते 6 काश्मिरी लाल मिरच्या घेतल्यात आणि आपण यांची प्युरी करून घेणार आहोत. आता हे तेल गरम झाले, यामध्ये मी एक मसाला वेलची, एक चक्री फूल, 5 ते 6 लवंग आणि थोडीशी काळी मिरी घातली आहे. सोबतच 1 चमचा जिरा घातला आहे आणि हे सगळं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे स्लाइस करून घातलेला आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया. त्याचसोबत इथे मी ॲड करते 2 मिरच्या मधून छेद करून घातलेल्या आहेत. आता आपण जी टोमॅटो आणि काश्मिरी लाल मिरचीची प्युरी केली होती तीही मी घातली आहे. जर तुमच्याकडे काश्मिरी लाल मिरची अवेलेबल नसेल तर तुम्ही काश्मिरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आणि इथे आपल्याला ह्या टोमॅटोमधला सगळ्या पाण्याचा अंश जाईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता टोमॅटोची प्युरी शिजली आहे. वरून मी परत 2 टोमॅटो क्यूब असे चिरून घातलेले आहेत. जास्त बारीक चिरायचे नाही आहेत. आणि हे व्यवस्थित आपण एकदा फ्राय करून घेऊया. आता हा राईस तर तयार होईलच, पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता इथे मी घातली आहे साधारण 2 चमचे आलं लसूण पेस्ट. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसूण बारीक चिरून सुद्धा घालू शकता. आता इथे मी साधारण पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घातलाय आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय. इथे मी 2 ग्लास तांदूळ अशा प्रकारे भिजत ठेवले होते साधारण अर्ध्या तासासाठी. आता मी यामध्ये 1 छोटा चमचा काळी मिरीची पावडर घातली आहे आणि या भाताला छान अशी चव येण्यासाठी मी साधारण 2 चमचे पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि 1 चमचा धनेपूड वापरलेली आहे. हे व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया. एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, खूपच छान चव येते या भाताला. आणि आता तांदळातील सर्व पाणी काढून घेऊन हा तांदूळ मी अशा प्रकारे इथे घातलाय आणि आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ग्लास तांदळासाठी मी साधारण 4 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय. तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर सकाळचा थोडासा भात शिल्लक असेल किंवा शिळा भात जरी असेल तरी तुम्ही तोही यामध्ये अशा प्रकारे घालू शकता किंवा स्टीम राईस तयार करून तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तोही भात खूप पटकन तयार होतो. आणि सगळं हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण इथे गरम पाणी घालायचं आहे. पातेले एकदम तंतोतंत भरले, त्यामुळे मला असं वाटतंय की हे आपण थोड्याशा मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता त्या मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ॲड केलंय. पण ह्याला उकळी आली की हे सांडेल असा अंदाज आहे, त्यामुळे मी इथे मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं मिश्रण ट्रान्सफर केलेलं आहे.
आणि एकदा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता या भाताला छान अशी उकळी येते. कलर तर खूपच सुरेख आलाय. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालतीये. आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आतापर्यंत गॅसची फ्लेम मोठी होती, पण आता आपण बारीक करूया आणि यावर झाकण लावून साधारण 5 ते 7 मिनिटं याला व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. साधारण 7 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, हा भात आता व्यवस्थितपणे तयार झालेला आहे. आणि आता मी चेक करते की भात आपला व्यवस्थितपणे शिजला गेलेला आहे की नाही ते. कलरही खूप छान आलाय आणि वास तर खूपच मस्त येतोय. तर भात आपला व्यवस्थितपणे शिजला गेलाय. गॅस मी बंद केलेला आहे. आणि आता आपण त्याच भातासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत असा बुंदी रायता बनवतोय. तर त्यासाठी मी साधारण 2 कप इतकं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण दही माझं घट्ट होतं. तुमच्याकडे जर दही पातळ असेल तर तुम्ही पाणी ॲड करू नका. आणि याला अशा प्रकारे व्यवस्थितपणे घुसळून घ्या. आता मी यामध्ये टाकते अर्धा छोटा चमचा काळं मीठ, अर्धा छोटा चमचा साधं मीठ, त्याचसोबत साधारण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही आता तिखट बुंदीचा सुद्धा वापर करू शकता, पण मी प्लेन बुंदी घेतलेली आहे. आणि मी 1 कप अशी ही बुंदी यामध्ये घालते. वरून आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर असा हा आपला चटपटीत बुंदी रायता सुद्धा तयार झालेला आहे. तर आता आपण हे व्यवस्थित सर्व करूया. तर मैत्रिणींनो, हा चटपटीत असा टोमॅटो राईस सोबतच मस्त बुंदी रायता तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि हो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी जर बनवली तर त्याचे फोटो मला नक्की इंस्टाग्रामवर शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच मस्त चटपटीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी पूजा स्पेशल रेसिपीजला सबस्क्राईब करा.